मला खिजवून किती तुम्ही काम करायला लागलाय आणि चांगली. तुम्ही आम्हाला खिजवून महिनाभर खाल्लं तवा कुठं खाल्लंय राव? महिनाभर झालं, मी तर महिना पाळलाय तुमच्या संग. पाळलाय पोरांसंग नुसतं खाताय. काय त्या दिवशी ओंकारला म्हणलं वाटणी टाका माझी, तर ओंकार म्हणला अर्ध्या अंड्यातला अर्धा अंड देऊ घे. कशाला खातोय? केलंय ठेवल उद्या वाटीत खावा होईस घासभर. काय मला नको आहे बरं. आज जाताना बघा काय दणका उठवलाय घरच्या कोंबडीवरच. कोंबडी आणली जाऊशी ना गावातनं नीटनिटकी करून. आता मला म्हणती बघा की कोंबडी नसती दिली तर बरं झालं असतं. कोंबडी अंड्यावरची हाय, एका अंड्याला तूट बसली. पण आता महिनाभर पाळलेला होता, खा वाटत होतं हिकात आणून खास तोर भरलेली जाळी आहे आणून करून खावा म्हणलं, कशाला हे करायचं आहे. आणि चिकनचं कसं असतं रसा उतरत नाही, तसं देशीचा रसा उतरतो, चवीला लागतं. माझे मग हो तेव्हा तिच्या आता तोंडाला पाणी सुटलं. तोंडाला पाणी नाही सांगते. तर बघा ही देशी अंडी असते ती बहिणीनो, ही अंड्याची माळ अशी असते. हाय किती माळ आहे तेव्हा, किती अंडे येते हाय. आता शिक म्हणजे नवाट तलंग आहे. आता शिक अंडी घालाय चालू झालती तलंग. तर ही समजे काय जी बारक बारक दिसते ती अंडी येते. आणि आता ही जी अंडी होती 1 2 3 4 5 6 7 ही 7 अंडी ही आठवड्याची होती बघा. ह्या आठवड्याची 7 अंडी. ही अंडी कोंबडी घालूस तर ती मागची जी बारकी बारकी अंडी येते ती परत अजून मोठी होती चालू होतं या. हा. आणि ही जी मांदा असं असतं देशी कोंबडीला, मटण लय पडत नाही बरं का. आणि सगळी हात हडकत असते ती मेन म्हणजे. आता खटल्यास तर घर असलं तर त्या करणार निला आणि त्या वाढणार निला लय मोठं कोड असतं. मटण खातो त्याचा रस्सा किती चांगला होतोय. रस्सा लय चांगला होतोय. माझी जरा तब्येत बरी नाही बरं का बहिणीनो. काल सलाईन लावून आणलेली हाय. माझा अवतार पण जरा नीट नाही. दाजी लागले तर मला खुनवी करायला. असं दे, जसं हाय तसं हाय. आता दुखणं आलं त्याला काय करायचं, त्या दुखणं घालवाय तर जुतीनं नव्हतं. खास माझ्यासाठी आज कोंबडीचा बेत चालू केला या. मिठाचं सूप त्या की म्हणजे लगेच नीट होती का 10-15 हातरून काबरून झोपती या काय माहिती आहे होय. करा नीट काय ह्याला शिजाय पण लय उशीर लागतो. आता कुकरला लावायचं नाही, का चुलीवर आहे म्हणजे बघूला घासून मनगाट जिजली पाहिजे. आपण राड लाव की त्याला, कशाला मनगाट घासाय हे करायची. पण चुलीवचं ना असं शिजवली कसं आहे बघा की आपलं आपण जर ह्याला गेलो चिकन नाही गेलो हे भेटतं का असं भेटते पांढरी चरबी येते. आणि ही दाखवायचं राहिलं बघा ही अंड्याची माळ आहे आणि त्यात बी एक अंडा आहे. त्यात ह्या बघा ही अंड आहे. ही अंड नेमकं बघा उंदीच्याला घातलं असतं. उगत जोते कापली अगं अंड्यावरची कोंबडी. अगं मन हाय गे सोनं देणारी कोंबडी अंड खावावं खायचं होतं म्हणलं कापली माझ्यावर. सोन्याचं अंड देणारी कोंबडी कापली, आता अंड बंद झालं असं म्हण की का सोनं देणारी कोंबडी. हेच मला म्हणायचं होतं. तिनं आता अंड पण बंद केलं आणि कोंबडी पण बंद केली. समजूच मोडून खाल्लं. अंड जर रोज रोज खाल्लं असतं तर आठवड्याची भाजी होत होती. हिनं काय नाही एक दिवशी दणका उठवला. पण असं द्या घरचं हाय म्हणल्यावर खायच तर कवा. रोज आपण आशा मारून पोट मारून खायच तर कवा. आपल्या आशा आपलं पोट भरलं पाहिजे. आशा पण नाही. आता माणूस कसा आहे चिकन खाल्ल्यानं पण अनेक आजारी होते. म्हणजे आपलं देशी खावं म्हणलं बघा ही अशी हाड असते हाय का देशी. पिंजरा कसा आहे पिंजरा. आणि चिकन मध्ये आणले की लोदच्या लोदा असतात. लगेच म्हणते पिंजरा. हिला चिकनची हाय व आवड. त्याचं लय नाही याड चिकनचं याड लय हाय. लय पडत नाही पण असू द्या. घरचं ऐकत नाही शेवटी. घरचं केलंय कशाला, घरचं ती घरचं. आता आले तर पार्सल टाकून शिना बाग आल्यापासून कालवा उठवलाय. काय बघितलं नाही. गुरं जागच्या जागेला येते. काय केलं नाही. निवांत बसली काय नाही बहिणीनं शिर्डीला जाऊन शिना आणलं. जरा कडा करते ती. परत हिनं ही या भाव केला. हीच तिला सांगितलं कसं करायचं कसं नाही. आता बारक पीस कर म्हणलं सगळ्याला. म्हणल्यावर आता 4 महिने तर या पाहिजे तर घे. बारक पीस कर म्हणलं तर म्हणत होती मला बारक पीस करत येत नाही पीस. आणि हे नीट करताना पण इथं सुरी लावून घेतली. एवढं काम करून घेतले दांडग. काय करायचं, खायचंच आहे तेवढं तर काय करायचं. तेवढं तर लागू दे. लागल्याशिवाय चव पण लागत नाही होय बहिणी. आधीच हाताला चटके मग मिळते भाकर. असं चालू आहे. आज संपला महिना. जोता पण म्हणतो ती कधी महिना संपतोय मी कधी देशीचा बेत करते. तिचा पण बेत झाला, घरची कोंबडीचा पण बेत झाला. आणि काय माहिती ना तशी एका कोंबडीची तोड झाली. आज काय मग भाऊजीला नाही काय होय तुम्हाला नाही काय. नाही मला काही खाण्याची इच्छा नाही.
का व? डाएट नाही मी ती वजन कमी करायचं आहे त्यामुळे ती बरोबर. चिकन मांसाहारी कमीच केलंय पाक. पाक खरंच कमी केलंय. सकाळची एक चपाती आणि सांजची एक चपाती. काय व्हायचं तेवढं? तसं नाही बरं का ताई. आणि त्याचं उपाशी राहिलेलं पण वजन घटत नाही घटत असं नाही. व्यायाम करते ते. व्यायाम पण पाहिजे. मग व्यायाम न काय होणार मला पण ना मी म्हणजे तसंच केलं एकदा माझी तब्येत कमी करायला पण ती जास्तच होतंय पण कमी नाही म्हणली मी. तो बहुतेक ती काढून जास्त दिले नाही तुकडं केलं ते त्याचं. मला ते कापड झालं नाही एका हाताला सुधारलंच नाही याला. कवा यायचं अंगमती करायला? शिकावं लागतं. माणूस असतं नसतं आपण पण अंगमती शिकायचं समज. आपल्याला तर कवा यायचं अंगमती? होय बहिणीनं. तुम्ही हाय की अंगमध्ये कशाला मी तुम्ही काय काय किती दिवस करताय आहे? होय. शिजवताय खाऊ घालताय अजून काय पाहिजे सांगा आपण नुसतं थोडीफार मदत करायची. कोंबडी तिचीच आहे बरं का बहिणी. नाही माणसाला कोंबडी माझी आहे. कोंबडी तिचीच आहे. कोंबडी काय माझी नाही. जाळीत एका जाळीत दोघीच्या कोंबड्या असते त्या. पण काय झालंय जी कोंबडी ही जी आहे ती लय कडू आहे कोंबडी. सगळ्या कोंबड्यांना डॉनच होती या. अहो तीच कोंबडी आहे ना ती दुसऱ्या पिल्यांची आहे सगळ्यांची आहे म्हणलं तर चालेल. आहे आणि ती डॉन होत आहे आणि अंड्याला पण चांगली आहे कोंबडी. आणि तशीच तिच्या वनीच तिची लेकी पण सगळ्या तशाच आहेत त्या. चालू आहे इकडे बजेट. किती कोंबड्या राहिल्या किती कोंबड्याचा बेत करायचा आहे. आज माझा काय उपास आहे तर यांनी नुसता उगाच चंग बांधलाय. उद्या खावा की तुम्ही. अहो महिनाभर काय उद्या खायचं आहे. मी तर आता ते म्हणतोय अंडी मटण वशाट जोपर्यंत आपलं जरा वजन कमी होत नाही तोपर्यंत खायचं नाही. तेलकटच खायचं नाही कसलंच. आणि मांसाहार तर करायचं नाही त्याशिवाय वजन घटत नाही. असं कोण म्हणलं? अहो थंडी दिवस आहे ती मांसावर खाऊन काम नाही केलं जाऊन दडपून घेऊन झोपलं की सुधारते की माणूस होतंय ना. जिरतच नाही ती अंगीच लागतं या. मांसाहार एकदम ही जड वस्तू आली. जड खाऊन जर नाही हालचाल झाली ना लय. तर नरड्याला येतंय. त्यापेक्षा म्हणलं आपण ही आपलं जरा पोट कमी आपल्या होतो जीवाची खायचं काळजी नाही. करूया. होय असं आहे. जीवाची काळजी करूया. जेव्हाची माझी काळजी मी करणार आहे म्हणा पण मला खिजवून किती तुम्ही काम करायला लागलाय आता चांगली. तुम्ही आम्हाला खिजवून महिनाभर खाल्लं तवा. बरं की. कुठं खाल्लंय राव. महिनाभर झालं मी तर महिना पाळलाय तुमच्या संग. पाळलाय पोरांसंग नुसतं खाताय. काय त्या दिवशी ओंकारला म्हणलं वाटणी टाका माझी तर ओंकार म्हणलं अर्ध्या अंड्यातला अर्धा अंड देऊ घे. आणि कशाला असं खातोय. तिनं केलंय ठेवल उद्या वाटेत खावा होई सगळं. काय मला नको आहे बरं का. मी काय खाणार नाही त्याचा विषय काय नाही. पण त्यांनी आज करायला लागली ती आणि अंगमती कापून त्यांची ती करायला लागली ती ही लय भारी वाटायला लागलं. भारी म्हणजे तिनं कसं केलं माहितीये का? समजा इकडे केलं. ही पीस इकडे केले तर ही अहो, अंडी पहिल्यांदा. ही बाकीचं काय आहे. आता ही- काय तू माझ्या तोंड मोरा आणून उगती माझा आज आहे शनिवार. तोंडा पुढं काय तुम्हाला कसं काय? आहे मुसलमानानं फक्त मुंडकं सोडवून दिलं. मुंडकं सोडवून आणल्यावर ती फक काढायचं किंवा भोत काढायचं ती उच काटायचं ही जुळाय पाहिजे. पण जुळलं कसं की आहे आज अंगमती तिची तिने केलंय म्हणजे हे चांगलं आहे. उद्या जर एखाद्या वेळेस ही नसली तर तिला पण ती करायला यावं. होय. आणि देशी कोंबड्यात काय नसतं वर रस्सा तेवढा चवीला लागतो बाकी काय लागत नाही. बाकी आमटी एकदम झणझणीत आणि टेस्ट. तीच चांगलं. लय खंडीभर खायचं त्याला चवना स्वतः नुसतं गाड्या घेऊन पोट भरायचं. आपलं मुटका इसर आहे हा? अहो. आपल्याकडे काय माहित आहे का. मटण असू द्या मासा असू द्या किंवा जत्रा असू द्या माणूस काय करतं 4 महिने असू द्या पण रस्सा निसतात तरी बाजून झणझणीत. मग आपल्या मकाच्या भाकरी निसत्या कडला सोडल्या नाही. कालवायची गरजच नाही हो. मतानच काला होतोय. नुसतं परत वरपायचं काम आहे तसं आज ह्या दोघींचं आहे. काय झालं या? लव काय ग? लेग पीस तिला म्हणा येते बघा. तिला माहित अहो आहे. लेग भाजी पाय हो. मला म्हणायची येत नाही ती लेग पीस का काय का पाय पीस. आपला तू म्हण की